नमस्कार. युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महामानवाच्या विचारधनाचा जागर घडविणाऱ्या या अभिनव उपक्रमात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. जगाच्या पाठीवरील देशांच्या यादीमधील अगदी आगळा वेगळा देश म्हणजे भारत. सिंधुस्थान, हिंदुस्थान, इंडिया अशा बहुअभिधानाने परिचित असलेला आपला हा देश. पण त्यातही भारत हे त्याचे सर्वाधिक पॉप्युलर नाव. भा म्हणजे प्रज्ञा, प्रतिभा यांची प्रभा आणि रत म्हणजे रममाण होणे. प्रज्ञा प्रतिभेच्या साधनेमध्ये रममाण झालेला देश म्हणून त्याचे नाव भारत. अशी समाज मनात रूढ असलेली एक व्युत्पत्ती. यासाठी अनेकानेक दाखले दिले जातात, पण वरील नामाभिधान सर्वार्थाने सिद्ध करणारा आधुनिक काळातील विद्वत व्यासंगाचा सगळ्यात ठळक दाखला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपल्या अवघ्या 65 वर्षांच्या आयुष्यात बाबासाहेबांनी अतिशय महत्वपूर्ण कामे केली. दलित, शोषित, पीडितांचे जागरण, संघटन, प्रबोधन, संविधानाची निर्मिती आणि त्याच्या आधारे न्याय्य हक्कांचे संरक्षण. सहसा कुणी ज्या वाटेला जाणार नाही अशा समाजासाठी अनिवार्य असणाऱ्या विषयांवर मूलभूत स्वरूपाचे लेखन, संपादन असे हिमालयाच्या उंचीचे योगदान त्यांनी देशाच्या जडणघडणीत दिलेले आहे. परंतु या सगळ्यांसोबत आपल्या आरंभिक आयुष्यामध्ये प्रतिकूलतेची पर्वा न करता त्यांनी जो व्यासंग कमावला तो तमाम विद्यार्थी वर्गासाठी दीपस्तंभ ठरणारा आहे. म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे लोकसंग आणि व्यासंग यांचा दुर्मिळ समन्वय साधणारे अपवादभूत उदाहरण ठरतात. या महामानवाच्या महापरिनिर्वाणाला 64 वर्षे होऊन गेली आहेत, पण त्यांच्या विचारांची आणि दुर्मिळ अशा विद्वत साधनेची प्रासंगिकता आजही अबाधित आहे. म्हणून कठीण काळात या महामानवाचे स्मरण अधिकाधिक गडद व्हायला हवे. तरुण पिढीकडून त्यांच्या विचारधनाचे जागरण व्हायला हवे. असाच एक लहानसा प्रयत्न आम्ही युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूहाच्या माध्यमातून करतो आहोत. दिनांक 12 एप्रिल ते 17 एप्रिल 2021 या कालावधीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधनाचा थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयास आमचे विद्यार्थी करणार आहेत. यामध्ये स्वतः बाबासाहेबांनी लिहिलेला ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हा मूलभूत ग्रंथ, डॉक्टर धनंजय कीर लिखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महत्वपूर्ण चरित्र, डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांचे द इसेन्शियल आंबेडकर, अरुंधती रॉय लिखित द डॉक्टर अँड द सेंट हे वादग्रस्त परंतु महत्वाचे पुस्तक. याशिवाय पद्मश्री दया पवार यांनी बाबासाहेबांचे सर्वस्पर्शित्व अधोरेखित करण्यासाठी संपादित केलेला ग्रंथ आणि द शेअर्ड मिरर या प्रतिष्ठित संस्थेचे संपादन असलेले व्हॉट बाबासाहेब आंबेडकर मीन्स टू मी अशा ग्रंथ संपदेचा या परिचय मालिकेत समावेश आहे. या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र, कार्य आणि विचारधन यांच्या आधारे विद्यार्थ्यांनी स्वतःहून या महामानवाचे वेगळेपण आणि मोठेपण समजून घ्यावे एवढ्याच मर्यादित हेतूने आम्ही ही धडपड करतो आहोत. अर्थात या धडपडीत आमच्या विद्यार्थ्यांकडून काही चुका होतील, काही उणीवाही राहतील, परंतु या प्रवासातून त्यांच्या विवेकाचा जागर अविरत चालू राहील हा आशावाद आम्हाला महत्वाचा वाटतो. कोरोना कहराचा हतबल करून टाकणाऱ्या या काळात ज्यांचे अवघे आयुष्य हेच संघर्षाचे समर होते अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कृतिशील स्मरण आपणा सगळ्यांना जगण्याची नवी उमेद मिळवून देईल अशी आमची अपेक्षा आहे. आपण आमच्या याही उपक्रमाला मनापासून दाद द्यावी ही नम्र विनंती. रसिक श्रोते हो, नमस्कार. युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर विश्वाधार देशमुख सरांच्या कल्पक विचारातून आम्ही युवा मनवंतर या युट्यूब चॅनलवरती विविध उपक्रम राबवत असतो. या अगोदर महात्मा गांधीजींच्या जयंतीदिनी वेगवेगळ्या लेखकांनी महात्मा गांधीजींवर लिहिलेल्या पुस्तकाचा अभिप्राय आम्ही विद्यार्थ्यांनी दिला होता.
त्यामध्ये रामचंद्र गुहापासून यशवंत सुमंत रावसाहेब कसबेन सारख्या महत्वाच्या लेखकांच्या पुस्तकाचा अंतर्भाव आम्ही त्या उपक्रमामध्ये केला होता आणि श्रोत्यांकडून आम्हाला त्या उपक्रमास प्रचंड प्रतिसाद लाभला. आता त्याच धर्तीवरती 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांचा अभिप्राय आम्ही विद्यार्थी गेल्या आठवड्याभरापासून देत आहोत आणि त्याच उपक्रमाचा आजचा हा शेवटचा अर्थात समारोपाचा भाग. या समारोपाच्या भागामध्ये मी साईनाथ महाद्वार आपल्या समोर द शेअर्ड मिररने पब्लिश केलेल्या व्हॉट बाबासाहेब आंबेडकर मीन्स टू मी या पुस्तकाचा अभिप्राय आपल्या समोर पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये आपल्या समोर मांडणार आहे. मुळात व्हॉट बाबासाहेब आंबेडकर मीन्स टू मी या पुस्तकाचा मराठी अर्थ असा होतो की माझ्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय. मुळात व्हॉट बाबासाहेब मीन्स टू मी हे पुस्तक या देशातील दलित पार्श्वभूमी असलेल्या तरुण लेखकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या लेखांचा एक संग्रह आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीनिमित्त द शेअर्ड मिररने या देशातील तरुण लेखकांना बाबासाहेबांना केंद्रस्थानी लिहून त्यांच्यावरती लेख लिहिण्यासाठी आमंत्रित केलं होतं आणि त्या लेखांचा संग्रह म्हणजेच हे पुस्तक आहे. प्रस्तुत पुस्तक हे मानवी समाजाचा पाया निर्माण करण्यासाठी जातीची नासधूस करण्यात आपल्या भूमिकांना आपण कसे सामावून घ्यायचं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा कशा पद्धतीनं साजरा करायचा आणि समान जगासाठी एक नागरिक म्हणून त्यांच्या अनुयायामध्ये कशा पद्धतीने सामील व्हायचं यावरती भाष्य करते. या पुस्तकातील सर्व लेखांमध्ये लेखकाचा एक स्वतःचा असा विचार आहे. अस्पृश्यतेच्या विचारावरती हे लेख भाष्य करतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळे लेख दलितांच्या न्याय हक्कावर भाष्य करतात, दलितांच्या अधिकारावर भाष्य करतात. जवळपास 190 पानांचं हे पुस्तक 5 विभागामध्ये विभागल्या गेलेलं आहे. त्यातला पहिला विभाग आहे आंबेडकर जयंती सेलिब्रेशन अँड रेझिस्टन्स. दुसरा विभाग आंबेडकरिझम द आयडिया इट स्प्रेड अँड मिनिंग. तिसरा विभाग आहे ग्रोविंग अप विथ बाबासाहेब हिस्ट्री अँड मेमोरी. चौथा विभाग आहे डिस्कवरिंग द बाबासाहेब आउटसाइड द सिस्टीम. पाचवा आणि शेवटचा विभाग आहे अँटी कास्ट ऍसर्शन अँड आंबेडकरी थॉट. ह्या 5 विभागामध्ये विभागलेले हे पुस्तक आहे. पुन्हा प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेल्या जवळपास 4 ते 5 लेखांचा समूह प्रत्येक विभागामध्ये प्रस्तुत पुस्तकामध्ये आहे. आता या पुस्तकाचा जो पहिला विभाग आहे आंबेडकर जयंती सेलिब्रेशन अँड रेजिस्टन्स या विभागाचा विचार करत असताना या विभागामध्ये पहिला लेख आहे स्वाती कांबळे यांनी लिहिलेला आय डेअर से आय एम आंबेडकर. दुसरा जो लेख आहे तो दुसरा लेख राही गायकवाड यांनी लिहिलेला वाय विलेज डिसाइडेड टू नॉट सेलिब्रेट आंबेडकर जयंती. तिसरा जो लेख आहे तो तिसरा लेख सर्व्हायव्हिंग बायकॉट फॉर आंबेडकर सेफ. हा लेख पुन्हा राही गायकवाड यांनीच लिहिलेला आहे. बाबासाहेब इज फॉर ऑल ऑफ अस हा रवींद्र कुमार गोलिया यांनी लिहिलेला हा लेख. आंबेडकरी मुवमेंट इन कलाहंडी ओडिशा अँड सम रिफ्लेक्शन हा बसिंदर दीप यांनी लिहिलेला लेख. आणि शेवटचा आणि 6वा लेख या विभागातला आहे सेलिब्रेटिंग आंबेडकर चॅलेंजिंग हजमनी राहुल सोनपिंपळे यांनी लिहिलेला हा लेख प्रस्तुत पुस्तकामध्ये आहे. खरं तर आता पुस्तकातील पहिल्या विभागाचा म्हणजे आंबेडकर जयंती अँड सेलिब्रेशन अँड रेझिस्टन्स या विभागाचा विचार करत असताना आय डेअर से आय एम आंबेडकर या लेखामध्ये स्वाती कांबळे असं लिहितात कास्ट अँड जेंडर इनइक्वेलिटी इन पॉलिसीज प्रोसेसिंग इन इंडिया यावरती संशोधनात्मक लिखाण करत असताना एक दलित पार्श्वभूमी असलेल्या महाराष्ट्रातल्या नेत्याची एक मुलाखत घेण्यात आली आणि त्या नेत्याच्या मुलाखतीतून त्या नेत्याचं असं म्हणणं समोर आलं की या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा वारसा पुढे चालवण्यास आपण पूर्णपणे अपयशी ठरलो आहोत. कारण या देशातील सगळे दलित नेते आणि दलित संघटना किंवा दलित चळवळी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा हा पुढे चालवण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. परंतु स्वाती कांबळे यांचं मात्र मन अगदी यांचा जो विचार आहे तो अगदी याच्या विरुद्ध आहे. कारण वर्ध्यासारख्या एखाद्या मागासलेल्या भागातून एखादा विद्यार्थी TISS सारखी किंवा IIT सारखी परीक्षा क्रॅक करतो, UPSC MPSC सारख्या परीक्षेतून प्रशासकीय अधिकारी बनतो. त्या प्रशासकीय अधिकाऱ्यामध्ये स्वाती कांबळे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसायला लागतात, त्यामध्ये प्रति आंबेडकर दिसायला लागतात. मग अशाच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी
बाबासाहेब म्हणजे जागृत होण्याचे, त्यांच्यासाठी बाबासाहेब म्हणजे जागृत होण्याचे एक स्वप्न असलं पाहिजे आणि बाबासाहेबांच्या विचारांचा किंवा कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी या अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थानं मी म्हणू शकेन की यस आय एम आंबेडकर असं स्वाती कांबळे या लेखामध्ये लिहायला लागतात. आता पुढचा जो विभाग आहे आंबेडकरिझम द आयडिया इट स्प्रेड अँड मिनिंग, या विभागाचा विचार करत असताना हा विभागामध्ये पुन्हा वेगवेगळे लेख आहेत. भीमाज फोर्स शाल कीप ग्रोविंग, प्रज्ञा जाधव यांनी लिहिलेला हा लेख. पुन्हा दुसरा लेख आहे अफॅटिझम ऑफ बुद्धा अँड बाबासाहेब कन्व्हर्जन टू बुद्धिझम. तिसरा लेख आहे द लास्टिंग रिलिव्हन्स डॉक्टर बाबासाहेब अँड हिज फिलॉसॉफी, सिराग गागारिन यांनी लिहिलेला हा लेख. त्यानंतर वी डोंट वर्शिप वी थँक वी सॅल्यूट बाबासाहेब, अरविंद बौद्ध यांनी लिहिलेला हा लेख. आणि आंबेडकरिझम इज ह्युमन राईट्स, निलेश कुमार यांनी लिहिलेला हा लेख. यामध्ये खरं तर आंबेडकरिझम ही कन्सेप्ट समजून घेत असताना तुम्हाला पहिला प्रश्न पडतो की व्हॉट इज आंबेडकरिझम? द थॉट्स और फिलॉसॉफी गिवन बाय द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दॅट द ultimate aim of human existence, developing human being, leading the manifestation of liberty आणि इक्वॅलिटी अँड सोशल जस्टिस. मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष मानवी विकास, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि अभिव्यक्ती याविषयीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार म्हणजे खऱ्या अर्थानं आंबेडकरिझम हे आपल्याला असं म्हणता येईल. कारण आंबेडकरांच्या उत्सवाचा इतिहास आणि त्यांच्या कल्पनाचा प्रसार मोठ्या सार्वजनिक क्षेत्रात दलित बहुजन संघर्षाचे एक वैशिष्ट्य आहे. कारण दलित बहुजनांवर अन्याय अत्याचार होत असताना त्यांच्यामध्ये एक अस्मिता निर्माण करण्याचं काम आणि त्या गुलामांना गुलामीची जाणीव करून देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. विशेष म्हणजे इतर राष्ट्रीय नेत्यांप्रमाणेच आंबेडकरांचा वारसा आणि त्यांचे विचार, त्यांचा संघर्ष दलितांसाठी विशेष महत्वाचा आहे. कांचा इलैया यांच्या मते ते असं सांगतात की गौतम बुद्ध हे देव आहेत आणि आंबेडकर हे त्यांचे संदेष्टा आहेत, असं सांगून बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात आध्यात्मिक संबंध प्रस्थापित करण्याचं काम कांचा यांनी केलेलं आहे. परंतु त्यांच्या मते बऱ्याच काळापासून डॉक्टर आंबेडकरांच्या वारसाला महत्वपूर्ण स्थान या ठिकाणी सापडलेलं नाही, हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अर्थात आंबेडकरिझमचा विचार करत असताना वामनदादा कर्डक यांची जी गीते आहेत त्या गीतांमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला आंबेडकरिझम सापडतो. कारण बाबासाहेबांची जो विचार आहे तो बाबासाहेबांच्या विचारांचं वहन करण्यामध्ये वामनदादांनी आपलं अख्खं आयुष्य खर्ची केलं. लेखक सांगतात बाबासाहेबांचा जन्म एका उदात्त आयुष्याच्या दिशेने नव्या युगाची सुरुवात असंच आपल्याला म्हणता येईल. वामनदादांनी बाबासाहेबांना आमच्या लोकांची जननी म्हणून आमच्या समोर आणलं आणि त्यांच्या गाण्यामध्ये खऱ्या अर्थानं आंबेडकरवाद सापडतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणतात की माझ्या 8 भाषणांमध्ये समाज प्रबोधन होत नाही, एवढं समाज प्रबोधन एकट्या वामनदादा कर्डकांच्या गाण्यामध्ये होते, हे खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. आंबेडकरिझम इज ह्युमन राईट्स, निलेश कुमार यांनी या लेखामध्ये लिहिलेलं आहे. आंबेडकरवादाचा माझा वैयक्तिक अनुभव असा सांगतो की मूलतः कोणत्याही आंतरराष्ट्रीय वादाशिवाय मानवाधिकार संघर्ष हा महत्वाचा असतो. कारण जिथं जिथं मनुष्यावर अन्याय अत्याचार हा होत असतो तिथं त्याच्या अत्याचाराविरुद्ध लढण्याची प्रेरणा ही तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देतात. जातीच्या उच्चाटनाच्या चळवळीचं जे उद्दिष्ट आहे हे साध्य करण्यासाठी निश्चितपणे वैधानिक हक्कांची मागणी करून सवलती या दिल्या पाहिजेत, परंतु राजकीय लाभासाठी याकडे केवळ साधन म्हणून मुद्दाम चुकीच्या नजरेने पाहिलं जातं. हे जे चुकीच्या नजरेनं पाहिलं जातं मला वाटतं हे कुठेतरी थांबणं आज सद्यस्थितीमध्ये गरजेचं आहे. यानंतर या पुस्तकाच्या पुढच्या विभागाचा विचार करत असताना ग्रोविंग अप विथ बाबासाहेब हिस्ट्री अँड मेमोरी या विभागामध्ये बाबासाहेब नोविंग यू ऍज अ बाबासाहेब हा प्रज्ञा जाधव यांचा पहिला लेख. त्यानंतर बाबासाहेब अ सिम्बॉल ऑफ माय एक्झिस्टन्स, पुन्हा तो लेख सुद्धा प्रज्ञा जाधव यांनीच लिहिलेला आहे. महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर हा लेख सुद्धा प्रज्ञा जाधव यांनी लिहिलेला आहे. एम्पावर्ड बाय बाबासाहेब वर्ल्ड, रुईया
प्रसाद यांनी लिहिलेला हा लेख. आणि 5वा आणि शेवटचा लेख आहे बाबासाहेब मेक्स मी स्ट्रॉंग अँड पर्पजफुल, विनय शेंडे यांनी लिहिलेला आहे. मग आता या विभागाचा विचार करत असताना बाबासाहेब सिम्बॉल ऑफ माय एक्झिस्टन्स या लेखामध्ये प्रज्ञा जाधव असं लिहितात की बाबासाहेब म्हणजे आम्हा महिलांसाठी आमच्या अस्तित्वाचाच पुरावा आहेत. आम्ही सन्मानाने जगू शकू अशा सन्माननीय विश्वाची व्याख्या करण्यास मदत करणारे राजकीय नेते आणि तत्वज्ञानी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. प्रज्ञा जाधव आपल्या लेखामध्ये पुढे असं सांगतात की आय वॉज ग्रेटली इन्स्पायर्ड बाय बाबासाहेब आयडिओलॉजी ऑफ गिव्हिंग बॅक टू द सोसायटी. देर इज अ लिगसी बिहाइंड दिस. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि त्यांच्या कार्याचा वसा आणि वारसा आम्ही महिलांनी पुढे चालवला पाहिजे असं सुद्धा म्हणतात. कारण त्यांच्या मते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून पुरुषी वर्चस्वाला सुरुंग लावत खऱ्या अर्थानं महिलांना त्यांचे अधिकार, त्यांचे न्याय हक्क बहाल करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता बाबासाहेब मेक्स मी स्ट्रॉंग अँड पर्पजफुल या लेखामध्ये विनय शेंडे असं म्हणतात, आय डू नॉट बिलीव्ह इन कन्सेप्ट ऑफ गॉड. दैववाद किंवा देव या संकल्पनेवर माझा विश्वास अजिबात नाही. कारण जेव्हा मी बाबासाहेबांचा विचार करतो, वेगवेगळ्या क्षेत्रात सातत्यपूर्ण बाबासाहेबांची काम करण्याची क्षमता पाहिल्यानंतर मला हे अकल्पनीय वाटायला लागते, मला हे अशक्य वाटायला लागते, आश्चर्य वाटायला लागते. कारण डॉक्टर बाबासाहेबांनी एकीकडे मानववंशशास्त्राचा अभ्यास करत असताना, त्यामध्ये लेखन करत असताना, त्याच वेळी राज्यशास्त्रामध्ये त्यांनी केलेले लेखन किंवा अर्थशास्त्राचं लेखन करत असताना 4 वर्तमानपत्राची केलेली स्थापना, हे सगळं मला या ठिकाणी आश्चर्य वाटायला लागतं. आणि खरं तर त्यांच्या काही कल्पना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काही कल्पना विनय शेंडे लिहितात, माझ्यावर खूप प्रभाव पाडून जातात. आणि त्याच कल्पनेपैकी काही कल्पना म्हणजे पॉलिटिकल आयडिया जे आहे, त्या पॉलिटिकल आयडिया त्यांचा पहिला सल्ला असा होता की वी नीड टू हॅव अ पॉलिटिकल पॉवर इन आवर हँड. आपल्या हातामध्ये सत्ता ही असली पाहिजे. मग ही सत्ता केवळ पार्लमेंट मधली सत्ता असून चालत नाही, तर मला वाटतं आपला ज्या ज्या क्षेत्राशी संबंध येत असतो, आपण ज्या ज्या क्षेत्राचा भागीदार असतो किंवा ज्या क्षेत्राचा हिस्सेदार असतो, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार हा आपल्याला असलाच पाहिजे. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे चुकीच्या गोष्टींचा विरोध हा झालाच पाहिजे. ज्या ठिकाणी चूक होत असेल त्या ठिकाणी विरोध हा झालाच पाहिजे. ही गोष्ट या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही कल्पना विनय शेंडे यांना खूप भावते. त्यानंतर पुढे इकॉनॉमिक आयडियाचा विचार करत असताना ही टॉट अस थिंक फॉर लॉंग टर्म, चिरकाल टिकणारा विचार करण्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं. नोबेल प्राइज विनर अमर्त्य सेन कॉल्स बाबासाहेब हिज गुरु इन इकॉनॉमिक्स. म्हणजे अमर्त्य सेन हे अर्थशास्त्रातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानतात. अँड वी नीड टू जनरेट आवर ओन रिव्हेन्यू रॅदर दॅन डिपेंडिंग ऑन गव्हर्नमेंट ऑफ सोसायटी टू डू दॅट. म्हणजे आपण आपलं वैयक्तिक रिव्हेन्यू म्हणजे आपलं उत्पन्न आपण कोणत्याही प्रकारच्या गव्हर्नमेंटवर किंवा सोसायटीवर अवलंबून न राहता आपण आपला रिव्हेन्यू तयार केला गेला पाहिजे. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली इकॉनॉमिक आयडिया खूप मला महत्वाची वाटायला लागतं. आता सोशल आयडियाचा विचार करत असताना बाबासाहेबांनी आम्हाला चांगल्या आणि वाईट काळामध्ये समाजाच्या बाजूने उभं राहण्यास शिकवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समुदायाचं शिक्षण देण्यास व समाज जागरूकता घडविण्यास शिकवले. सामाजिक न्याय हा शब्द समानता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वावर आधारित आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता या हक्कांविषयी, या न्याय हक्कांविषयी किंवा अधिकारांविषयी लढण्याचं काम सुद्धा, अधिकारांविषयी लढण्याचा, लढा देण्याचं जे धैर्य आहे ते धैर्य सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच दिलेलं आहे असं विनय शेंडे आपल्या लेखामध्ये लिहायला लागतात. प्रस्तुत पुस्तकाचा 4था भाग डिस्कवरिंग बाबासाहेब आउटसाइड द सिस्टीम या विभागाचा विचार करत असताना यामध्ये अखिल कंग यांनी लिहिलेला पहिला लेख हा बाबासाहेब हेल्प्ड मी एम्ब्रास द इमोशनल विदिन द रॅशनल. दुसरा लेख हा बाबासाहेब अनरॅव्हलिंग अँड रिबिल्डिंग माय वर्ल्ड हा लेख लिहिलेला आहे श्रुती हर्बर्ट यांनी. तिसरा लेख आहे रिचिंग बाबासाहेब थ्रू द आंबेडकरी कम्युनिटी, चंदना चंद्रगिरी यांनी लिहिलेला हा लेख आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा 4था लेख हा बाबासाहेब सेट द बार हाय, लक्ष्मी पार्वती यांनी लिहिलेला हा लेख. टुवर्ड द आंबेडकर आयडिया अ जर्नी ऑफ सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन, सुरवी नायक यांनी लिहिलेला हा लेख आहे. आणि शेवटचा सनम रुबी रेड्डी यांनी लिहिलेला लेख द जॉय इन टीचिंग अबाउट द बाबासाहेब. हा
शेवटचा लेख या विभागामध्ये लिहिलेला. आता या विभागाचा विचार करत असताना टुवर्ड द आंबेडकर्स आयडिया अ जर्नी ऑफ सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन या लेखामध्ये सुरभी नाईक असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब म्हणजे काय या विषयावरील लेखांचे आव्हान मला माझ्या आयुष्याकडे परत पाहायला लावते आणि मला माझ्या आयुष्यासाठी बाबासाहेबांनी काय प्रतिबिंबित केलं हे सुद्धा मला शिकवते. खरं तर आधुनिक भारतामध्ये असं मानलं जातं की जाती व्यवस्था ही अस्तित्वात नाही. मी ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजामध्ये घडणाऱ्या आजूबाजूच्या घटनांकडे पाहिल्यानंतर यावर माझा विश्वास आहे की दलित असूनही मी माझ्यासारखा वागला जाणार नाही. समाजात घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना पाहिल्यानंतर लक्षात येतं की आता जात हीच आपली निर्विवाद ओळख आहे. या देशातील ग्रामीण भागाची परिस्थिती पाहिल्यानंतर ती यापेक्षाही बिकट असल्याचं तुमच्या आमच्या लक्षात येतं. आणि म्हणून ही जर परिस्थिती बदलायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ समजून घेणं हे आम्हाला खूप महत्वाचं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही असं सांगून त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. मग त्या बौद्ध धर्माचे संस्थापक असलेल्या गौतम बुद्धांनी पाहिलं की लोक देवाला प्रार्थना का करतात तर लोकांच्या आयुष्यामध्ये असलेली असहाय्यता, लोकांच्या आयुष्यात असलेली असुरक्षितता आणि मृत्यूची भीती यावरचा उपाय म्हणून लोक देवाकडे प्रार्थना करत असतात. माणसाची समस्याग्रस्त किंवा आघात झालेल्या परिस्थितीवर विजय मिळविण्यास असमर्थता त्याला धक्का देत असते आणि अशा परिस्थितीमध्ये निराशेत आशेने काहीतरी कोणीतरी येऊन वाचवू शकेल या भावनेपोटी माणूस ईश्वराकडे धाव घेत असतो. आणि म्हणून यावरचा उपाय काय तर गौतम बुद्धांनी यावरचा उपाय म्हणून धम्माचा शोध लावला आणि बौद्ध धम्माची या ठिकाणी स्थापना केली. मग धम्माचे वेगवेगळ्या तत्वचिंतकांनी वेगवेगळे अर्थ सांगितलेले आहेत. त्यापैकी धम्माचे 4 अर्थ प्रस्तुत पुस्तकामध्ये आपल्याला दिलेले आहेत. धम्माचा पहिला अर्थ होतो अल्टिमेट लॉ ऑफ एक्झिस्टन्स म्हणजे आपल्या अस्तित्वाचा नियम ज्याला म्हणता येईल. दुसरा अर्थ आहे इट इज अ जस्टिस. तिसरा अर्थ आहे द ट्रूथ आणि चौथा अर्थ आहे द मोरॅलिटी. हे 4 अर्थ प्रस्तुत पुस्तकामध्ये प्रस्तुत विभागामध्ये आपल्याला दिलेले आहेत. आता ह्या पुस्तकाचा 5वा आणि शेवटच्या विभागाकडे वळत असताना अँटी कास्ट असर्शन आंबेडकरी थॉट्स या विभागामध्ये पहिला लेख हा मुदनकुडू चिन्नास्वामी यांनी लिहिलेला डॉक्टर आंबेडकर अ थंडरबोल्ट स्ट्राइकिंग द सिस्टीम. दुसरा लेख आंबेडकर अ थिंकर अ क्लास अपार्ट मनितोष मंडल यांनी लिहिलेला हा लेख. तिसरा लेख फॉरगॉटन हिस्ट्री ऑफ आंबेडकर्स पॉलिटिकल स्कूल डॉक्टर शिवशंकर नायक यांनी लिहिलेला हा लेख. चौथा लेख बाबासाहेब यू हॅव बीन रिट्रेड कुरुक्षेत्र दीप यांनी लिहिलेला हा लेख. आणि 5वा आणि शेवटचा या विभागातला लेख आहे थँक्यू बाबासाहेब गुरुवंदर आझाद यांनी लिहिलेला आहे. आता प्रस्तुत विभागाचा विचार करत असताना बाबासाहेब आंबेडकर अ थंडरबोल्ट स्ट्राइकिंग या लेखामध्ये लेखक जाती व्यवस्थेवर टीका करत असताना जाती व्यवस्थेवर बोलत असताना खूप छान ओळीमध्ये लिहितात. ते असं म्हणतात इफ आय वेअर अ ट्री द बर्ड वुडंट अस्क मी बिफोर इट बिल्ड इट नेस्ट व्हॉट कास्ट आय एम. म्हणजे या ठिकाणी जाती व्यवस्थेवर मार्मिकपणे टिप्पणी करण्याचं काम लेखकांनी केलं. आज आपल्या देशामध्ये अस्पृश्यता जातीय व्यवस्थेचा विचार करणं मला वाटतं या ठिकाणी खूप गरजेचं आहे. केवळ कायदे करण्याऐवजी मानवी हक्काचे उल्लंघन आणि आरोपींना शिक्षा होणं हे या ठिकाणी महत्वाचं आहे. आपला शेजारी असलेला देश नेपाळ अस्पृश्यता आणि जाती विरोधामध्ये कठोर पावले उचलण्यास मान्यता देतो आणि तिथं कठोर पावले उचलतो. मला आशा वाटते की भारत सुद्धा अस्पृश्यतेची ही घाण धुण्याचा प्रयत्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये करत आहे. डॉक्टर आंबेडकरांचे स्वप्न ज्यावेळेस साकार होईल त्यावेळेस हा देश खऱ्या अर्थानं समानता साध्य करू शकेल आणि देशाचा आर्थिक सांस्कृतिक स्तर हा या ठिकाणी उंचावलेला असेल. आता हा समारोपाकडे जात असताना मला एवढंच सांगायचंय की आपला देश ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला हा देश आपला कृती आणि प्रगतीच्या बाबतीत अभिमान बाळगेल. खऱ्या अर्थानं या देशामध्ये ज्यावेळेस अस्पृश्यता नष्ट होईल त्यावेळेस हा देश खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य समता बंधुता या सगळ्या मूल्यांनी परिपूर्ण झालेला असेल. दुसऱ्या ग्रहावरती उपग्रह पाठवून सामाजिक असमानता गरिबी सांस्कृतिक गरिबी ही आपल्या देशाची दूर केली जाऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी
खऱ्या अर्थाने ही अस्पृश्यता असेल किंवा ही सांस्कृतिक गरिबी असेल दूर करण्यासाठी आम्हाला प्रत्येकाला या ठिकाणी लढा द्यावा लागणार आहे. या ठिकाणी आपण तो लढा दिला पाहिजे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मला एवढंच सांगायचंय की या पुस्तकाचा अभिप्राय देत असताना मला योग्य वाटलेल्या, मला आवश्यक वाटलेल्या गोष्टींचा या ठिकाणी मी संदर्भ दिला. मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरी श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि ह्या दलित प्रश्न, ह्या दलितांच्या प्रश्नांवरती अस्पृश्यतेचा प्रश्न जाणून घेण्यासाठी प्रत्येकानं व्हॉट बाबासाहेब आंबेडकर मीन्स टू मी हे पुस्तक वाचणं गरजेचं आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थाने ही श्रद्धांजली ठरेल. एवढंच सांगतो आणि थांबतो. मनपूर्वक धन्यवाद.